दादा आलं काय पुणे आलं काय? होय, एकदाचं आलं पुणे. सांभाळ, रस्त्यात खड्डे आहेत. ए दादा ते माणसं दिसत नाहीत कोण? अरे दुपारची वेळ आहे, झोपली असतील. तू चल. तो बघ, बंड गार्डन रोड. दुपारचे झोपलेत म्हणून बंद केलं की काय? अरे बंद नाही रे, बंड. बंड गार्डन रोड. बंड? पुण्यात कधी कोणी केलं बंड? हा बघ, बंड गार्डन पूल लागला. इथे पण बंड? अरे तू गपरे जरा. हे बघ, बंड गार्डन. पुण्यामध्ये बागेला मराठीमध्ये गार्डन म्हणतात. ए दादा ते गार्डन वगैरे ठीक आहे, पण ते बंड काय? बंड म्हटलं म्हणजे की मला एकदम तो भगतसिंग आठवतो, एकदम वीर सावरकर आठवतो की आज कोणाला तरी टप्प होणार. पुढे ह्या लोकांनी कधी केलं बंड? अरे तसं बंड नाहीये. ही बघ, तुला मुळा नदी दिसते, किनारा दिसतोय. तिथे आपल्याला 200 वर्षांपूर्वी जावं लागेल. 200 वर्षापूर्वी ना? चाल. ती बघ, तुला नदी किनारी लहान वसाहत दिसते. लहान वसाहतीला कसबा म्हणतात. त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईचे श्रीमंत पारशी जमशेदजी जिजीबॉय यांनी पैसे ओतले आणि तिथे धरण बांधण्याचं काम लेफ्टनंट कोलब्रुक या इंग्रज अधिकाऱ्याला दिलं. आता तो नदीचा भाग तिथे एवढा मोठा नाहीये, त्यामुळे धरण बांधण्याची गरज नव्हती. तर त्याच्याऐवजी 3 ठिकाणी लहान बांधारे बांधायचं ठरवलं आणि नदीवरचा पूल कॅप्टन सेलोनला दिला बांधायला. आता हे इंग्रज इथे पैसे कमवायला आले, म्हणजे स्वतः कष्ट करायला आलेले नाही आहेत. ते शेवटी आपल्यालाच मजूर बनवणार. म्हणजे आपलेच पैसे येणे आपणच मजूर? अरे इंग्रजांची नीतीच होती ती. अजून स्वातंत्र्य नव्हतं मिळालं देशाला. आता तो त्या 3 बांधाऱ्यांचा आराखडा वगैरे करेल, पट्टीने वगैरे आखून, आणि मग आपल्याला बांधाऱ्याच्या कामावर बोलवेल. हो, आला आला आला. अरे हो साहेब आले. नीट उभा राहा, नीट उभा राहा. ओ हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही इथे काम करायची, आम्ही इथे कन्स्ट्रक्शन करायची. तुमची गाण हे गप्पस, चाफेकरांना नौकाच कशाला बोलवतोयस? दादा साहेब शिवी देतोय. शिवी नाही देता येतो, उगाच टपकावला असतास ना आता त्याला. हो साहेब माफ करा, काय म्हणत होता तुम्ही? आम्ही नदीवर तुमची बांध कन्स्ट्रक्शन बनवायची. ऐकलंस, ते बांध घालायचे आहेत ना नदीवर, ते बांध बोलत आहे तू. इंग्रजीमध्ये ध अक्षर नाही, गधडा. आम्ही तुमच्या बांधची कन्स्ट्रक्शन करायची. पाणी बांधला थांबवणार. साहेब, पाणी बांधला नाही, बांध पाण्याला थांबवणार. बघितलंस, त्यावेळी साहेबाला कळावं म्हणून साहेबासारखं बोलावं लागायचं. आपल्याला इंग्रजी येत नाही त्याच्याबरोबर बोलता. त्या काळी पुण्यामध्ये प्रशस्त घरं होती, मोठमोठे वाडे होते. आजच्यासारखे दुकानावर माळे घालून खुराड्यासारख्या जागा नव्हत्या इंग्रजीचे क्लास काढायला. मग कसं येणार आपल्याला इंग्रजी? बांध बनवताना त्यातला कचरा काढायचा and we will make a garden, a beautiful garden, आणि त्याला आपण फाउंटन लावू. असं ब्युटिफुल गार्डन, बंड गार्डन, बंड गार्डन. आणि मग नदीवर एक पूल बनवायचा, बंड गार्डन पूल. आणि तिथे जाण्यासाठी एक मार्ग बनवायचा आणि मग त्याला पुणेकर मराठीत म्हणतात बंड गार्डन रोड. सगळीकडे बांध 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 तुमच्या सगळ्यांची. कळलं आता तुला? ते बंड गार्डन नाहीये, बंड गार्डन आहे. त्या बागेसाठी जागा साफ करण्यासाठी तिथे रान होतं, ते पाडायचं होतं. तर त्यावेळी त्यांनी त्या रानाला सुद्धा नाव ठेवलं बंड फॉरेस्ट. त्याचा खरा शब्द आहे बुंड. मुंबईतून वांद्र्याचे वगैरे लोक येतात ना इथे फिरायला, ते बंड गार्डन नाही म्हणत, ते बुंड गार्डन म्हणतात. तो खरा शब्द आहे. बुंड म्हणजे एकत्रीकरण. इंग्रजीमध्ये नाही का, अलायन्स, बुंडस्टाग जर्मनी, हे सर्व शब्द मुळात बंध या संस्कृत शब्दातून निघाले. त्याला जर्मनीमध्ये बुंड म्हणतात. इंग्लंडमध्ये किल्ल्याच्या तळाची जी भिंत असते त्याला सुद्धा बुंड म्हणतात. तो खरा आपला शब्द आहे. बंध, बंधन, बांधारा. दादा काय बोलतोय रे तू? मग जरा पुणेकरांसाठी जाहिरात लाव ना, लाव. ती व्हिडिओ लावा जरा, ती जाहिरातीची क्लिप लावा.